नमस्कार मैत्रिणींनो, सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरी वर्क अँड एम्ब्रॉयडरीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मैत्रिणींनो, बरेच दिवसांपासून आपली भेट नाही। बरेच दिवसांपासून मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही मैत्रिणींनो, कारण की त्याचे कारण असे आहे की माझी एक छोटीशी लेडीज शॉपी आहे आणि त्या शॉपीमध्ये मी थोडंसं बिझी असते। परंतु त्या बिझी शेड्यूलमधून सुद्धा मी जसा वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ बनवत असते। तरीही तुम्ही मला समजून घेऊन सहकार्य करावे ही माझी नम्र विनंती। तर मैत्रिणींनो, मी आज पुन्हा तुमच्यासाठी काहीतरी नवीन असं काहीतरी घेऊन आलेली आहे। आत्ता 19 फेब्रुवारीला आपला राष्ट्रीय सण म्हणजे शिवजयंती आहे, तर आपण त्यासाठी स्पेशल अशी चंद्रकोर बघणार आहोत। तुम्ही सुद्धा उत्सुक असतालच की चंद्रकोर कशी बनवायची त्यासाठी तुम्ही इथे बघू शकता की मी इथे एक ट्रेस पेपर घेतलेला आहे आणि त्या ट्रेस पेपरवर एक सुंदर अशी चंद्रकोर इथे काढून घेतलेली आहे। ही चंद्रकोर आपल्याला कार्बन पेपरच्या सहाय्याने ब्लाउज पीसवर पुन्हा काढून घ्यायची आहे। आपण ट्रेस पेपरवर यासाठी काढून घेतली की ही जी चंद्रकोर आहे ती सेम आपल्याला दुसरीकडेही यायला हवी, म्हणून एकच चंद्रकोर आपण कार्बन पेपरच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेस करून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, ही आहे आपल्या ब्लाउजची बॅक साईड। इथे तुम्ही बघू शकता की मी ऑलरेडी इथे एक सुंदर असं देवीचं वर्क करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला सुद्धा असंच देवीचं वर्क शिकायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून नक्की कळवा की आम्हाला सुद्धा असं देवीचं वर्क शिकवा, तेव्हा मी तुमच्यासाठी पुन्हा असा हा व्हिडिओ घेऊन येईल। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी चंद्रकोरचं वर्क करायचं आहे, तेव्हा मी काय करणार आहे, हे जे ट्रेस पेपरवर मी ऑलरेडी चंद्रकोर काढून घेतलेली आहे ती मी इथे आधी ठेवून बघणार आहे की आपण ज्या ठिकाणी काढणार आहोत ते बरोबर आहे का। सगळीकडे चेक करून घेतल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला हा येलो कलरचा कार्बन पेपर ठेवून घ्यायचा आहे। आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा आपल्याला ब्ल्यू कलरच्या ऐवजी हा येलो कलरचा कार्बन पेपर वापरायचा आहे। तेव्हा तुम्ही इथे बघू शकता पुन्हा की मी आधी हा ब्लाउज पीस ठेवून घेतलेला आहे, त्यानंतर त्याच्यावरती मी अशा पद्धतीने इथे कार्बन पेपर ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावर ट्रेस केलेली ही चंद्रकोर मी तिथे ठेवून घेणार आहे। अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पेन्सिल किंवा पेनच्या सहाय्याने हे जे मार्किंग आहे त्या मार्किंगवरच सेम तसेच मार्किंग करून घ्यायचे आहे पुन्हा, म्हणजे हा जो आकार आहे तो पूर्ण जसाचा तसं खाली उमटेल। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला त्या मार्किंगवर पुन्हा अशा प्रकारे मार्किंग करायचं आहे आणि ते डिझाइन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे। तर आता आपण बघूया की खाली ही चंद्रकोर उमटलेली आहे की नाही ते। आधी ट्रेस पेपर, मग कार्बन पेपर आणि मग हे बघा ब्लाउज पीस। तर आपल्या ब्लाउज पीसवर ही सुंदर अशी चंद्रकोर इथे उमटलेली आहे। आता आपल्याला या डिझाईनमध्येच लोडिंग शिकायचे आहे, तर त्यासाठी आपण हा पाइपिंगचा धागा वापरणार आहोत। इथे अशा पद्धतीने आपल्याला हा धागा चिटकवून घ्यायचा आहे। हा आपण सिंगल सुद्धा चिटकवू शकतो, परंतु
एक अजून छानसा लुक येण्यासाठी आपण इथे असा डबल इथे हा धागा चिटकवून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला एक सुंदर असा लुक मिळेल। तर या ग्लूच्या साहाय्याने आपण इथे आधी तो पाइपिंग धागा चिटकवून घेऊयात। त्यासाठी असा ग्लू स्प्रेड करूयात आधी। आपली इथे तर चिटकून झाले आहेत, परंतु इथे थोडीशी मोकळी जागा वाटत आहे, त्यामुळे आपण आता पुन्हा तिथे एक धागा चिटकवून घेऊयात। तर अशा पद्धतीने आपला इथे धागा चिटकवून झालेला आहे। आता आपण लोडिंग करण्यासाठी सुरुवात करूयात। त्यानंतर आपण आता बीड्स वर्क करण्यासाठी सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला फक्त एकच मणी घ्यायचा आहे। त्यानंतर दोन मणी घेतल्यानंतर आपल्याला तिथे एक छोटीशी चेन स्टिच टाकायची आहे। त्यानंतर पुन्हा आपल्याला इकडच्या साइडने एक चेन स्टिच टाकून घ्यायची आहे। चेन स्टिच टाकून घेतल्यानंतर मोठी पुन्हा एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे। ही छोटी चेन स्टिच घेतल्यामुळे अशा प्रकारे चेन स्टिच घेतल्यामुळे आपल्याला एक 3D लुक मिळतो, त्यामुळे आपल्याला तशी पुन्हा एक चेन स्टिच घ्यायची आहे। आता मणीच घेतल्यानंतर अशी चेन स्टिच घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा इकडे एक चेन स्टिच घ्यायची आहे। तिथे एक चेन स्टिच घेऊन पुन्हा एक छोटीशी चेन स्टिच आपल्याला तिथे घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला तिथे हे मणी फिलअप करायचे आहेत। सुरुवातीला 1, मग नंतरून 2 आणि 3 आणि आता 4 मणी आपल्याला तिथे फिलअप करायचे आहेत। अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेन स्टिच घ्यायची आहे। मोठी एक चेन स्टिच आणि छोटी एक चेन स्टिच आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे मणी भरत जायचं आहे। आपल्याला इथे आल्यानंतर असा तिरकस आकार घ्यायचा आहे, त्यामुळे आपल्याला चेन स्टिच सुद्धा अशी थोडीशी तिरकस घेत जायचं आहे। ही मोठी चेन स्टिच घेतल्यानंतर एक छोटी चेन स्टिच सुद्धा आपल्याला आठवणीने तिथे द्यायची आहे। त्यानंतरून त्याच्यात आपल्याला मणी फिलअप करायचे आहेत। आणि हे मणी सुद्धा नंतरून इकडं घेऊन तिथे एक चेन स्टिच घेऊन पुन्हा एक छोटीशी चेन स्टिच आपल्याला तिथे घ्यायची आहे। आणि पुन्हा आपल्याला इकडे अशी आपल्याला तिरकस एक चेन स्टिच तिथे घ्यायची आहे। एक मोठी चेन स्टिच घ्यायची आहे आणि पुन्हा एक छोटी चेन स्टिच तिथे टाकायची आहे। इथे आल्यानंतर पुन्हा आपल्याला पहिल्यासारखीच प्रोसिजर करत सेम पुढे जायचे आहे।
अशा पद्धतीने लोडिंग करत आपल्याला पूर्ण ही चंद्रकोर पूर्ण करायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही ते बघू शकता की लोडिंग करून हा सुंदर असा चंद्राचा आकार इथे तयार झालेला आहे। आता आपण त्याला सुंदर अशी बॉर्डर तयार करून घेऊयात आणि मग नंतर हे राहिलेले आकार पुन्हा बनवूयात। आता आपण राहिलेला भाग सुद्धा कंप्लीट करून घेऊयात। त्यानंतर आपण ही लाईन शुगर बीड्सच्या सहाय्याने कंप्लीट करूयात। त्यानंतर ही खड्यांची लेस आणि हा मणी सोडून ह्या मण्यांचं अंतर सोडून असं इथे मी हा कुंदन चिटकवून घेतलेला आहे। हे अंतर मी आधी मोजून घेतले आहे की आपल्याला हा स्टोन कुठे चिटकवायचा आहे। आपण आधी जे मार्किंग केलेलं होतं ते थोडंसं इथे चुकलं आहे, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट इथे केलेली आहे। तुम्ही ते बघू शकता। जर आपल्याकडून सुद्धा अशी मार्किंगमध्ये जर काही चुकी झाली तर आपण सुद्धा अशा प्रकारे ते दुरुस्त करू शकतो। तुम्ही ते बघू शकता की आपला कुंदन आणि स्टोनची लेस इथे चिटकवून झालेली आहे। त्यानंतर या 1 नंबरच्या मण्यांच्या साहाय्याने आपण इथे ही बॉर्डर करून घेऊयात। तर इथे अशा पद्धतीने आपली सुंदर अशी चंद्रकोर तयार झालेली आहे आणि आपण आता गाठण देऊन त्याचा एंड करत आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता की देवीच्या माथ्यावर अशी सुंदर अशी चंद्रकोर इथे सजलेली आहे। एक सुंदर अशी चंद्रकोर इथे तयार झालेली आहे। तेव्हा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तेव्हा भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा। धन्यवाद।